Hello students, we were studying the lesson number 7, the glimpses of India from our first flight book. And in the glimpses of India we studied part 1, Baker from Goa. Here we will study part 2, Kurg. Students, what is Kurg? Let's see. Kurg is coffee country famous for its rainforest and spices. आता कुर्ग ही एक कंट्री आहे विद्यार्थी मित्रांनो, एक प्रदेश आहे आपल्या भारत देशात आणि तो प्रदेश हा कॉफीसाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी? आधीच्या लेसनमध्ये आपण बेकर फ्रॉम गोवा म्हणजे गोव्यातील जे पाववाले आहेत, बेकरीवाले आहेत, बेकर आहे जो पाव विकतो ते कसे प्रसिद्ध होते त्याचा अभ्यास आपण केला, त्याचे दर्शन आपण ग्लिम्सेस ऑफ इंडियामध्ये थोडक्यात घेतले. आता या ठिकाणी कुर्ग कोण आहे? एक कुर्ग म्हणजे कॉफी कंट्री आहे ज्या ठिकाणी कॉफी उत्पादन केलं जातं. फेमस फॉर इट्स रेन फॉरेस्ट अँड स्पायसेस. आणि अजून कशासाठी फेमस आहे ती? रेन फॉरेस्ट ना. हा कुर्ग भाग जो आहे भारतातला कर्नाटकमधला एक पार्ट आहे, एक प्रदेश आहे तो त्या कर्नाटक राज्यातील. आणि हा रेन फॉरेस्ट आणि स्पायसेस म्हणजे रेन फॉरेस्ट म्हणजे ज्या ठिकाणी फॉरेस्ट आहे, खूप जास्त झाडं आहेत आणि कंटिन्यू त्या ठिकाणी सतत पाऊस पडत असतो त्याच्यासाठीही हे प्रसिद्ध आहे. आणि स्पायसेस मसाल्याचे पदार्थ उगवण्यासाठीही हे प्रसिद्ध आहे. म्हणजे कुर्ग हे कशासाठी प्रसिद्ध आहे? कॉफी, रेन फॉरेस्ट अँड स्पायसेस. मग आता बघूया आपण थोडक्यात दर्शन घेऊया की या प्रदेशात नेमकं काय आहे आणि कशासाठी हे फेमस आहे. म्हणजे कॉफी रेन फॉरेस्ट अँड स्पायसेससाठी फेमस आहे, पण ते कसं बघूया आपण. Midway between Mysore and the coastal town of Mangalore sits a piece of heaven that must have drifted from the kingdom of God. मग आता म्हैसूरच्या मध्ये आणि कोस्टल टाउन ऑफ मँगलोरच्या दरम्यान म्हणजे बघा, मँगलोर म्हणजे कर्नाटकातला भाग आणि म्हैसूर यांच्यामध्ये वसलेला कुर्ग हा एक प्रदेश आहे. तो अशा प्रकारचा प्रदेश आहे की जसं काही ते एक प्रकारचं काय आहे? स्वर्गच आहे की जे देवाच्या राज दरबारातून पृथ्वी तलावरती ते स्वर्ग आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतं. दिस लँड ऑफ रोलिंग हिल्स इज इनहॅबिटेड बाय अ प्राऊड रेस ऑफ मार्शल मेन, ब्युटिफुल वुमेन अँड वाईल्ड क्रिएचर्स. मग आता ह्या ठिकाणी हे एक हिल स्टेशन आहे एक प्रकारे ना. काय आहे? हिल स्टेशन. आपल्या बघा महाराष्ट्रात हिल स्टेशन कोणते आहेत ना? सातपुडा पर्वत, नंतर इकडं महाबळेश्वर, असे हिल स्टेशन आहे आपल्या महाराष्ट्रात. तसं त्या ठिकाणी कर्नाटकमधलं हिल स्टेशन कुर्ग आहे. आणि त्या ठिकाणी कोण राहतं? वास्तव्य कोण करतं? मार्शल मेन म्हणजे काय? जे योद्धे असतात, जे लढाऊ सैनिकसारखे ते लढतात, ते सुंदर असे स्त्रिया आणि वाईल्ड क्रिएचर्स ना, जंगली असे प्राणी आपल्याला त्या ठिकाणी दिसतात विद्यार्थी मित्रांनो कुर्गमध्ये. ड्रिफ्टेड मीन्स काय? या ठिकाणी ड्रिफ्टेड मीन्स ड्रिफ्टेड फ्रॉम बीन कॅरीड अलॉंग जेंटली बाय एअर. and martial means having to do with war. Okay, see students, what is there next? Kurg or Kotagu. Kurg or Kotagu, the smallest district of Karnataka. कर्नाटकातला स्मॉलेस्ट जिल्हा आहे एक. कुर्गला दुसरं नाव काय अजून? कोडागू. इज होम टू एव्हरग्रीन रेन फॉरेस्ट, स्पायसेस अँड कॉफी प्लांटेशन्स. मग या ठिकाणी काय काय उगवलं जातं? काय काय कशासाठी फेमस आहे? रेन फॉरेस्ट म्हणजे ज्या ठिकाणी जास्त झाडं आहेत, जंगल आहे खूप मोठं आणि सतत पाऊस त्या ठिकाणी पडत असतं आणि पूर्ण हिरवं त्या ठिकाणी हिरवळ असतं. नंतर स्पायसेस मसाल्यासाठी ते प्रसिद्ध आहे. मसाल्याचे वेगवेगळे पदार्थ उत्पादन त्या ठिकाणी केलं जातं. अँड कॉफी प्लांटेशन्स ना, आणि कॉफी त्या ठिकाणी कॉफीचं उत्पादन घेतलं जातं. म्हणून कुर्ग हे कर्नाटकातलं एक स्मॉलेस्ट डिस्ट्रिक्ट अशासाठी फेमस आहे. एव्हरग्रीन रेन फॉरेस्ट कवर 30% ऑफ दिस डिस्ट्रिक्ट. मग या जिल्ह्याचा 30% भाग पूर्ण रेन फॉरेस्टने कव्हर आहे. म्हणजे रेन फॉरेस्ट हा किती % आहे त्या जिल्ह्यातला? 30% भाग आहे. ड्युरिंग द मान्सून्स इट पोअर्स इनफ टू कीप मेनी व्हिजिटर्स अवे. मग ज्यावेळेस पावसाळा असतो विद्यार्थी मित्रांनो, तर जे व्हिजिटर्स असतात, टुरिस्ट असतात, तर ते या पावसाळ्यादरम्यान त्या ठिकाणी व्हिजिट करू शकत नाही कारण की खूप जास्त पाऊस त्या ठिकाणी पडतो. द सीझन ऑफ जॉय कमेन्सेस फ्रॉम सप्टेंबर अँड कंटिन्यूज टिल मार्च. मग जर तुम्हाला
या ठिकाणी कुर्गचं एन्जॉय करायचं असेल, कुर्गची ब्युटी सौंदर्य त्या ठिकाणी बघायची असेल, त्या ठिकाणी व्हिजिट द्यायचं असेल, तर तुम्हाला कोणत्या महिन्यात सुटेबल आहे ते जाण्यासाठी, व्हिजिट देण्यासाठी? सप्टेंबरपासून तर मार्चपर्यंत. ओके. कारण की सप्टेंबरच्या आधी म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत पावसाळा त्या ठिकाणी असतो आणि खूप अतिवृष्टी होते. सप्टेंबरपासून तर मार्चपर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी व्हिजिट करता येईल. अशा प्रकारे सुंदर त्या ठिकाणी दृश्य आहेत. द वेदर इज परफेक्ट विथ सम शॉवर्स थ्रोन इन फॉर गुड मेजर. वेदर परफेक्ट असतो त्या ठिकाणी ह्या कालावधीत. थोडक्यात थोडी वृष्टी होते, त्या ठिकाणी पाऊस पडतो थोडक्यात. द एअर ब्रीज ऑफ इनविगोरेटिंग कॉफी. आता त्या ठिकाणी अशी हवा येते, त्या हवेतून काय होतं? कॉफीचा सुगंध येतो, कॉफीच्या उत्पादनाचा ना. कॉफी इस्टेट्स अँड कॉलोनियल बंगलोज स्टँड टक्ड अंडर ट्री कॅनोपाईज इन प्राईम कॉर्नर्स. मग कॉफी इस्टेट्स अँड जे त्या ठिकाणी कॉफीचं उत्पादन घेतलं जातं असे क्षेत्रांच्या ठिकाणी, आणि कॉलोनियल बंगलोज जे आहेत म्हणजे जे जुने बंगले आहेत, त्या ठिकाणी घरं आहेत, ते कॅनोपाईज मीन्स काय? रूफ लाईक कव्हरिंग्स दॅट फ्रॉम शेल्टर्स. म्हणजे अशा प्रकारचे झाडं त्या ठिकाणी उगवलेले असतात, मोठे झालेले असतात की ते जणू काही त्या बंगलोवरती एक त्यांचं शेडच असते, म्हणजे आच्छादलेले असतात, झाकलेले असतात त्याच्या खाली. अशा प्रकारे ते बंगले त्या ठिकाणी असतात, घरं असतात आणि त्याच्यावरनं झाडं असतात असे आच्छादलेले. इन प्राईम कॉर्नर्स म्हणजे बेस्ट कॉर्नर्स या ठिकाणी त्या ठिकाणच्या. द फियर्सली इंडिपेंडंट पीपल ऑफ कुर्ग आर पॉसिबली ऑफ ग्रीक ऑर अरेबिक डिसेंट. मग आता या ठिकाणी जे राहणारे स्वतंत्ररित्या राहणारे जे कुर्गचे लोक आहेत, ते लोक कदाचित हे ग्रीक किंवा अरेबिक कंट्रीचे जे लोक आहेत त्यांचे वंशज असतील. त्यांचे कोण असतील? ते वंशज ना. ॲज वन स्टोरी गोज, अ पार्ट ऑफ अलेक्झांडर्सच आर्मी मूव्ड साऊथ अलॉंग द कोस्ट अँड सेटल हिअर वेन रिटर्न बिकेम इम्प्रॅक्टिकल. मग हे कसं काय सांगता येईल की कुर्ग लोक हे अरबचे वंशज आहेत, म्हणजे अरब लोकांसारखे राहतात असं अरब लोकांचे वंशज आहे असं कशावरनं सांगता येईल? की त्याला एक स्टोरी आहे, एक गोष्ट आहे. काय की इतिहासात आपण जर बघितलं तर अलेक्झांडर नावाचा जो योद्धा होता, तो त्याच्या सैनिकांसोबत ज्यावेळेस युद्ध करायला गेला त्यावेळेस तिकडनं परतताना तो कुर्ग या ठिकाणी थांबला आणि त्या ठिकाणी काही लोक त्याच्यातले आर्मीतले हे त्या ठिकाणीच राहून गेले, स्थायिक झाले. बाकीचे ते त्यांच्या प्रदेशात अरब कंट्रीत पुढे ग्रीकमध्ये त्या ठिकाणी ते परतू शकले नाही. ते कुठं थांबले? कुर्गमध्येच थांबले. म्हणून आपल्याला असं सांगता येतं की कुर्गले हे लोक जे आहेत ते अरबांचे वंशज आहेत असं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. These people married amongst the locals and their culture is apparent in the martial traditions, marriage and religious rites which are distinct from the Hindu mainstream. मग आता कुर्ग जमातीचे जे लोक आहेत, कुर्गचे लोक जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते आपल्या लोकल म्हणजे त्या ठिकाणच्या स्त्रियांसोबत लग्न करून घेतात आणि त्यांची कल्चर ही इतरांपेक्षा वेगळी आहे, संस्कृती ही इतरांपेक्षा वेगळी आहे. खास करून आपली हिंदू धर्माची जी संस्कृती आहे तिच्यापेक्षाही कुर्गची संस्कृती ही वेगळी आहे. त्यांची परंपरा, त्यांची लग्न, त्यांची धार्मिक विधी ह्या आपल्या हिंदू धर्माच्या विधींपेक्षा वेगळ्या आहेत. द थिअरी ऑफ अरब ओरिजिन ड्रॉज सपोर्ट द लॉंग ब्लॅक कोट विथ अन एम्ब्रॉयडरीड वेस्ट बेल्ट वोन बाय द कोडाऊज. मग आता या ठिकाणी अरबचे जे लोक होते ते अरबचे लोक अरबचे लोकांचा पेहराव कसा होता? तसाच पेहराव कोणाचा आहे? कुर्ग लोकांचा. कुर्गच्या या ठिकाणचे जे लोक आहेत तसाच पेहराव सेम यांचा आहे, म्हणजे ब्लॅक कोट आणि एम्ब्रॉयडरीड वेस्ट बेल्ट म्हणजे कमरेवरती एम्ब्रॉयडरी केलेला बेल्ट. आणि कोडाऊज म्हणजे जे कुर्ग आहेत, कुर्ग लोक त्यांना कोडाऊज म्हणतात. जसं आपण म्हणतो ना एखाद्याला नाव देतो की तो त्या गावाचा असेल तर त्या त्याच्या नावाने त्याला आपण बोलवतो, तशा प्रकारे कोडाऊज हे कुर्ग म्हणजे कोडाऊज हे काय ते त्यांचा पेहराव हा अरब लोकांसारखाच दिसतोय, तशा प्रकारचे ते पेहराव करतात.
नोन ॲज कुपिया, आणि तो पेहराव हे काय नावाने ओळखला जातो? कुपिया नावाने. इट रिझेंबल्स द कुफिया वोन बाय द अरब्स अँड द कुर्ड्स. मग आता हा कुपिया जो कुर्ग लोक जे ड्रेस घालतात, कपडे घालतात, ते कोणाच्या पेहरावसारखा आहे? अरब लोकांसारखा. तर अरब लोकांचा तो कुफिया होता, जो पेहराव त्याला कुफिया म्हणतात, आणि कुर्ग जे घालतात त्यांच्या पेहरावला कुपिया म्हणतात. म्हणजे सेम सारखं ते पेहराव त्या ठिकाणी दिसतो, म्हणून ते अरब लोकांचे वंशज आहे असं म्हणतात काही बरेच लोक. कुर्गी होम्स हॅव अ ट्रॅडिशन ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड दे आर मोर दॅन विलिंग टू रिकाउंट न्यूमरस टेल्स ऑफ व्हेलर रिलेटेड टू देअर सन्स अँड फादर्स. आता कुर्गी जे लोक आहेत त्या ठिकाणचे, ते लोक काय करतात? त्यांची परंपरा अशी आहे की जे पण घरी कोणी आले पाहुणे, त्यांचं चांगलं पाहुणचार करणे, त्यांचा आदरातिथ्य करणे, सत्कार करणे, आणि त्यांना आपल्या मुलांचे, आपल्या वडिलांचे जे पण शूरतेचे, वीरतेचे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सांगणे कोणाला? नवीन आलेल्या पाहुण्यांना. द कुर्ग रेजिमेंट इज वन ऑफ द मोस्ट डेकोरेटेड इन द इंडियन आर्मी अँड द फर्स्ट चीफ ऑफ द इंडियन आर्मी जनरल करियप्पा वॉज अ कुर्गी. मग आता बघा, आपल्या भारत देशातील सैन्यातसुद्धा कुर्ग नावाची एक तुकडी आहे, म्हणजे सैन्य आहे त्या ठिकाणी, त्यांची स्पेशल अशी तुकडी आहे, रेजिमेंट. आणि ते कुर्ग लोक हे खूप जे शूर सैनिक आहेत, आणि त्यांच्यातला इंडियन आर्मीमधला एक चीफ म्हणून पण राहून चुकलेला आहे, आणि तो जनरल करियप्पा होता, आणि तो कुर्गी होता. इवन नाव कोडाऊज आर द ओनली पीपल इन इंडिया परमिटेड टू कॅरी फायर आर्म्स विदाऊट अ लायसन. आता बघा, पूर्ण भारत देशातल्या सैनिकांमध्ये फक्त हे कोडाऊज लोकांनाच परमिशन आहे विदाऊट लायसन, म्हणजे लायसन नसल्यावरती ते शस्त्र आपल्याजवळ बाळगू शकतात, अशा प्रकारची सूट त्यांना आहे कोडाऊजला, म्हणजे कुर्गी लोकांना. द रिव्हर कावेरी ऑब्टेन्स इट्स वॉटर फ्रॉम द हिल्स अँड फॉरेस्ट ऑफ कुर्ग. मग आता कावेरीला पाणी कुठून मिळतं? कुर्गच्या जंगलातील टेकड्यांमधून जे पाणी वाहतं ते पाणी हे कावेरी नदीत जातं. विद्यार्थी मित्रांनो, महासीर, अ लार्ज फ्रेश वॉटर फिश अबाउंड इन दिस वॉटर्स. महासीर नावाचा मोठा असा मासा त्या पाण्यामध्ये आढळतो कुर्गमध्ये. किंगफिशर्स डाईव्ह फॉर देअर कॅच व्हाईल स्क्विरल्स अँड लंगूर्स ड्रॉप पार्शली इटन फ्रूड फॉर द मिस्चिफ ऑफ एन्जॉईंग द स्प्लॅश अँड द रिपल इफेक्ट इन द क्लिअर वॉटर. किंगफिशर नावाचे जे मासे आहेत ते सुद्धा त्यांच्या काहीतरी खाण्यासाठी ते डाईव्ह करतात, किंगफिशर नावाचे. आणि स्क्विरल आणि लंगूर्स नावाचे जे प्राणी आहेत, ते जे उष्टे फळं असतात ते फळ पाण्यात टाकतात त्या ठिकाणच्या नदीच्या, आणि त्या पाण्यातले ते रिपल्स म्हणजे पाणी असं पसरतं बघा जेव्हा आपण काहीतरी दगड वगैरे टाकलं तर अशा प्रकारचं एन्जॉय ते करतात. म्हणजे हे सगळं दृश्य त्या ठिकाणी, सौंदर्य त्या ठिकाणी बघायला आपल्याला मिळतं कुर्गमध्ये. एलिफंट्स एन्जॉय बीइंग बाथ अँड स्क्रब्ड इन द रिव्हर बाय देअर महाउट्स. म्हणजे महाउट्स म्हणजे जो हत्तीला कंट्रोल करतो, हत्ती सांभाळतो, त्याला महाउट्स म्हणतात. मग एलिफंटसुद्धा त्या ठिकाणी एन्जॉय करतात, आणि त्यांच्या महाउट्स म्हणजे जो माणूस असतो जो हत्तीवरती कंट्रोल ठेवतो, नियंत्रण ठेवतो, ते सुद्धा त्यांची छानपैकी त्या ठिकाणी आंघोळ घालतात त्या पाण्यामध्ये. अशा प्रकारचं सौंदर्य कुर्ग या प्रदेशाचं आपल्याला दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, द मोस्ट लेड बॅक इंडिव्हिज्युअल्स बिकम कॉन्वर्ट्स टू द लाईफ ऑफ हाय एनर्जी ॲडव्हेंचर विथ रिव्हर राफ्टिंग, कॅनोईंग, रॅपलिंग, रॉक क्लाइम्बिंग अँड माउंटेन बाईकिंग. मग आता या ठिकाणी जे लेडबॅक इंडिव्हिज्युअल्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, की जे रिलॅक्स्ड असतात, अगदी त्यांना कोणत्याच प्रकारचं टेन्शन नाही, तर ते आपलं जीवनातला एन्जॉय करण्यासाठी कुर्ग या ठिकाणी जातात आणि राफ्टिंग करतात. राफ्टिंग म्हणजे ट्रॅव्हलिंग इन अ रिव्हर इन अ राफ्ट, अ फ्लोटिंग प्लॅटफॉर्म मेड बाय टाईंग प्लँक्स टुगेदर. ना ते नदीमध्ये त्या ठिकाणी प्रवास करतात. कॅनॉईंग करतात, कॅनॉईंग म्हणजे ट्रॅव्हलिंग इन अ रिव्हर इन कॅनॉय. रॅपलिंग करतात, रॅपलिंग मीन्स गोईंग डाऊन अ क्लिफ बाय स्लायडिंग डाऊन अ रोप ना. नंतर रॉक क्लाइम्बिंग करतात, वरती मोठे मोठे रॉकवरती ते चढतात. अँड माउंटेन बाईकिंग
अँड माउंटेनवरती बायकिंग करतात विद्यार्थी मित्रांनो. जे अशा प्रकारचे जे रिलॅक्स लोक आहेत त्यांना एन्जॉय करायचं आहे, स्वतःचं धाडस त्या ठिकाणी निर्माण करायचं आहे आणि ते असे लोक कूर्ग या ठिकाणी येऊन हे करतात. न्यूमरस वॉकिंग ट्रेल्स इन दिस रिजन आर अ फेवरेट विथ ट्रेकर्स. आणि बरेचसे लोक या ठिकाणी ट्रेकिंग करतात. ट्रेकिंग म्हणजे बघा बर्फामध्ये ट्रेकिंग करतात, वरती चढतात किंवा हिल टेकडीवरती चढतात, त्याला ट्रेकिंग म्हणतात. बर्ड्स, बीज अँड बटरफ्लाईज आर देअर टू गिव्ह यू कंपनी. आणि या ठिकाणी अशा वेळेस आपल्याला जर एन्जॉय करायचा असेल या सगळ्या गोष्टींच्या, ट्रेकिंगच्या, कॅनॉईंगच्या, राफ्टिंगच्या, रॅपलिंगच्या, तर तुम्हाला सोबत कोण असेल? तुमच्या बर्ड्स, बीज अँड बटरफ्लायज तुम्हाला कंपनी देतील, सोबत राहतील तुमच्या. मॅकॅक्यूज, मलाबर स्क्विरल्स, लंगूर्स अँड सिलेंडर लॉरीज कीप अ वॉचफुल आय फ्रॉम द ट्री कनॉपाई. मग मॅकॅक्यूज नावाच्या पक्षी, मलाबर स्क्विरल्स, लंगूर्स अँड सिलेंडर लॉरीज नावाचे जे सगळे पक्षी आणि प्राणी जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे प्राणी कुठं? कॅनॉपाई ट्रीवर बसून तुमच्याकडे काळजीपूर्वक बघतात, टक लावून बघतात की कोण आलेला आहे या ठिकाणी सौंदर्य बघायला, एन्जॉय करायला. आय डू हाव एव्हर प्रिफर टू स्टेप असाइड फॉर वाईल्ड एलिफंट्स. आणि मलासुद्धा असं वाटतं, म्हणजे लेखक म्हणतोय की मलासुद्धा आवडतं की वाईल्ड एलिफंट्सला त्या ठिकाणी त्याच्या बाजूने चालायचं, बघायचं. द क्लाइम्ब टू दी ब्रह्मगिरी हिल्स ब्रिंग यू इन टू अ पॅनोरॅमिक व्ह्यू ऑफ द एंटायर मिस्टी लँडस्केप ऑफ कूर्ग. मग आता ब्रह्मगिरी टेकडी जी आहे त्या ठिकाणी कूर्गमध्ये, तर ज्यावेळेस तुम्ही त्या टेकडीवरती चढलात आणि त्या टेकडीवरनं तुम्ही जर दृश्य पाहिलं पूर्ण, तुम्हाला कूर्ग त्याचं सौंदर्य त्या ठिकाणी दिसते थोडक्यात. अशा प्रकारची ब्रह्मगिरी टेकडी पण त्या ठिकाणी आहे. वॉक अक्रॉस द रोप ब्रिज लीड्स टू दी 64 एकर आयलँड ऑफ निसर्गधामा. मग आता विद्यार्थी मित्रांनो, निसर्गधामा नावाच्या त्या ठिकाणी मंदिर आहे. त्या मंदिरासाठी जाण्यासाठी तुम्हाला वरती टेकडीवरती रोपवेने जावं लागतं आणि 64 एकरमध्ये ते आहे. अशा प्रकारचं सौंदर्य त्या ठिकाणी कूर्ग या ठिकाणी आहे. रनिंग इन टू बुद्धिस्ट मॉंग्स फ्रॉम इंडियाज लार्जेस्ट तिबेटियन सेटलमेंट ॲट नियर बाय लॅक्युप्यू इज अ बोनस. आता त्या ठिकाणी पुन्हा बुद्धिस्ट मॉंग्स आहे, मंदिर आहे त्या ठिकाणी बुद्ध धर्माचं, की जे तिबेटियन त्या ठिकाणी सेटल झाले होते. आणि त्याचं काय नाव आहे त्या ठिकाणी, कोणत्या ठिकाणी ते आहे? बाय लॅक्यूप. काय आहे? बाय लॅक्यूप. द मॉंग्स इन रेड, ऑकर अँड येलो रोब्स आर अमॉंग्स द मेनी सरप्राइजेस दॅट वेट टू बी डिस्कवर्ड बाय व्हिजिटर सर्चिंग फॉर द हार्ट अँड सोल ऑफ इंडिया राईट हिअर इन कूर्ग. मग ज्या व्हिजिटर्सला आपल्याला असे साधू संत की जे आपल्याला मार्गदर्शन करतील आणि आपल्याला जीवन कसं व्यतीत करायचं असे यांना शोधायचं असेल, आपलं हृदयचं पावित्र्य त्यांना करून घ्यायचं असेल, तर त्या ठिकाणी कूर्गमध्ये हे भिक्षुक जे आहेत, द मॉंग्स, आपल्याला त्या ठिकाणी आढळतात. ते भिक्षुक जे आपल्याला सांगतात आणि प्रवचन सांगतात, आपलं सोल हे प्युअर करून देतात, म्हणजे आपल्याला देवाचं ज्ञान देतात. हे सगळं त्या ठिकाणी कूर्गमध्ये आपल्याला दिसतं विद्यार्थी मित्रांनो. मग फॅक्ट फाईल काय? हाऊ टू रीच. आता तुम्हाला जर कूर्ग या ठिकाणी जायचं असेल तर लेखक काय म्हणतो, कशा प्रकारे तुम्ही बाय एअर म्हणजे एरोप्लेननेही जाऊ शकतात, बाय रेल ट्रेननेही जाऊ शकतात, बाय रोड त्याच्यानेही जाऊ शकतात. मग या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की हाऊ टू रीच कूर्गला कसं जायचं आहे. मधिकेरी द डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स इज द ओनली गेटवे टू कूर्ग. द मिस्टी हिल्स, lush forest and coffee plantation will cast a spell on you. Find a resort, coffee estate or stay in a home for a truly Kurgi experience. मग बाय एरोप्लेनने तुम्ही ह्या पद्धतीने जाऊ शकतात, त्या ठिकाणी दिलेलं आहे. बाय ट्रेनने जाऊ शकतात, बाय रोडने जाऊ शकतात. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपण कूर्ग हा प्रदेश, कर्नाटकातला भाग, कशा प्रकारचा एक जिल्हा आहे, सौंदर्य त्या ठिकाणी त्याचं आहे. आपण या ठिकाणी बसून या पाठातून थोडक्यात त्याचं दर्शन घेतलं. जर तुम्हाला खरोखरच जायचं असेल तर तुम्ही दिलेल्या त्या ठिकाणी मार्गाने जाऊ शकतात. असाइनमेंट आहे तुमच्यासाठी, वेअर इज कूर्ग. कूर्ग कुठं आहे? व्हॉट इज द स्टोरी अबाउट द कोडावू पीपल्स डिसेंट.
कोडागू म्हणजे कुर्ग पीपलचे वंशज याच्या संदर्भातली काय स्टोरी आहे नेमकी. व्हॉट आर सम ऑफ द थिंग्स यू नाव नो अबाउट द पीपल ऑफ कुर्ग. आता हे खालील जे गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यापैकी तुम्हाला काय माहिती झालं बरं. द पीपल ऑफ कुर्गबद्दल काय माहिती झालं. द मेन क्रॉप ऑफ कुर्ग, मग कुर्गमध्ये उत्पादन घेतलेले मेन क्रॉप्स कोणते आहेत, उत्पादन कोणते आहेत. द स्पोर्ट्स इट ऑफर्स टू टुरिस्ट, मग कोणते कोणते टुरिस्ट त्या ठिकाणी येतात, टुरिस्ट काय काय एन्जॉय करतात आल्यावरती. द ॲनिमल्स यू आर लाईकली टू सी इन कुर्ग, मग कोणकोणत्या प्रकारचे ॲनिमल्स तुम्हाला कुर्गमध्ये त्या ठिकाणी दिसतात. इट डिस्टन्स फ्रॉम बँगलोर अँड हाऊ टू गेट देअर, आणि बँगलोरपासून त्याचं अंतर किती आहे आणि तुम्ही कसं त्या ठिकाणी जाल, हे प्रश्नांचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.